श्री स्वामी समर्थ मित्रांनो, जय सद्गुरू. आज आपण बनवूया मटन कचोरी. चला या बघूया आपण कशी बनवतो. हे बघा, हे मी वाटाणे घेतले, अद्रक, मिरची घेतली आणि आता हे बघा, हे मसाले घेतले, धणे घेतले, काली मिरी घेतली, मी बडीशेप घेतली, बडीशेप घेतली आणि एक मिरची घेतली, लांबडी मिरची घेतली, लालवाली. ती घेऊन मी थोडं फ्राय करून पिसून घेतली आणि त्याच्यानंतर आपण हे बघा, हे पीठ घेतले, गव्हाचं पीठ घेतलंय, मैदा घेतलाय आणि रवा घेतलाय आणि हे सगळं आपल्याला बाइंडिंग साठी लागणार. आता चला आपण हे वाटाणे पिसून घेऊ. हे बघा, हे आपण आता ना हे मी पिसून घेतलंय बघा. ते जास्त पिसायचं नाही, म्हणजे तरतऱ्या पिसायचं. हे बघा, तरतऱ्या पिसून घेतलंय. चला आपण आता गॅस लावूया. आता गॅसवर आपण तुम्ही बटर मध्ये पण करू शकता, तेलामध्ये करू शकता. हे बघा, मी आता हे थोडस तेल टाकते. ह्या तेलाला चांगलं तापू देऊ. आता तेल हे तापले आपल्याला, आपण हे मसाला वाटलेला ना त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊ. हे घेऊन चांगलं बारीक चांगलं परतून घेऊया आपण. हे बघा, खमंग वास येतोय. आता आपण हे आपले वाटाणे पिसून घेतलेले ना, मिरची, अद्रक, वाटाणे पिसून घेतलेले ते आपण टाकून घेऊ. आता त्याला आपण ह्याला साईडला बुलप करून घेऊया आणि थोडस तेल टाकून आपण पहिलं चण्याचं पीठ भाजून घेऊया. हे बघा, हे चण्याचं पीठ थोडस आपण भाजून घेऊया. थोडं तेल अजून आपण टाकूया. हे बघा, हे बघा, पीठ आपलं चांगलं झालंय. त्यात आपण सगळं हे मिक्स करून घेऊ. आता ह्याच्यावर आपण हे बघा, हे मसाले आहेत माझ्याकडे. ह्याच्यावर आपण थोडसा काली मिरी थोडी टाकूया आपण. गरम मसाला थोडा टाकायचा, थोडंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं. आणि ही थोडी आमचूर पावडर टाकूया आणि थोडा हे तिखट मसाले तुमच्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता. हे बघा, आमच्याकडे जास्त तिखट खात नाही म्हणून मी थोडस घेऊ आणि ह्याला आपण चांगलं परतून घेऊया. आता ह्याच्यावर आपण थोडं मीठ टाकू. आणि ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आता ह्याच्यावर आपण थोडीशी कसुरी मेथी टाकू. हे बघा, कसुरी मेथी टाकली. आता आपण ह्याला 5 मिनिटं ढाकून ठेवूया. हे बघा, हा मसाला आपला झालेला आहे. आता ह्याला आपण काढून घेऊ. चला आता आपण हे ह्याच्यामध्ये काढू. आता हे बघा, हे आपण गव्हाचं पीठ घेतलं आणि गव्हाच्यावर एक मोठी वाटी घेतली आणि त्याच्यावर एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतरला बघा हे रवा घेतलाय त्याच्यामध्ये. आता आपण काय करायचं आहे, त्याच्यामध्ये थोडस तेल टाकून घेऊ. तेल टाकलंय, त्याच्यानंतरला थोडस आपण हे बघा थोडासा ओवा टाकून घेऊ.
आणि ह्याच्यामध्ये आपण थोडस हळद, हे बघा हळद आणि थोडसा किंचित तसं मसाला नाही टाकला तरी चालेल, पण घ्या थोडस, छान वाटते. आणि ह्याला चांगलंय आपण आता मळून घेऊया. घट्टच मळायचं, पातळ मळायचं नाही. हे बघा हे असं व्यवस्थित झालंय. आता ह्याला एकदम घट्ट मळून घेऊया. आणि हा ह्याच्यात थोडस आपण मीठ टाकू. हे बघा हे तुम्हाला अर्धा चमचा मी ह्याच्यात मीठ टाकलेलं आहे. आणि आता ही चांगलं थोडं पाणी घेऊन एकदम घट्टमूट मळून घ्यायचंय. हे बघा बाइंडिंग बघा कसं मस्त होत चालेल. आता ह्याच्यात मी थोडं पाणी, तेल ह्याच्यामध्ये 2-3 चमचे चांगले घ्यायचे. आणि आता बघा हे बघा असं ह्याला आपण थोडं पाणी घेऊन आता मळून घेऊ. हे बघा हे आपलं पीठ झालेलं आहे. आता ह्याला आपण 5 मिनिटं रेस्ट करायला ठेवून देऊ. हे बघा आणि आता आपण हे आपलं हे आहे त्याला आपण गोळे करून घेऊ. चला हे बघा हे असे आपण आता गोळे करून घेऊया. हे बघा हे आपले गोळे तयार झालेले आहेत. तर आता आपण काय करायचं, पहिला तेल ठेवूया. आपल्याला तळायला तेल लागेल म्हणून आपण आता तेल ठेवूया तळायला. पहिला गॅस लावूया. हे बघा कढई मी ठेवलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आपण तेल टाकूया. हे डीप फ्राय करायचं, ते थोडं टाकून. आता हे बघा हे पीठ आपलं झालेलं आहे. चला आपण ह्याच्या आता कचोरी बनवून घेऊया. हे बघा हे चांगलं पीठ झालेलं आहे. आता चला हे बघा पाहिजे तसं, छोटे पाहिजे तर छोटे करायचे, मोठे पाहिजे तर मोठे, तुम्हाला जसे पाहिजे तसे करून घ्यायचे. बघा हे आता ह्याच्यामध्ये आपण असं गोळा भरून घेऊ. हे बघा हे सगळं बंद करा. हे बघा हे बंद झालं तसे हे थोडं दाबून आणि असेच आपण आता सगळे गोळे बनवू. हे बघा हे आपले आता झालेलं आहे आणि आपलं तेल पण तापलेलं आहे. चला आता आपण तेलामध्ये सोडूया. हे बघा तेल पण आपल्याला झालेलं आहे. आपल्याला आता आपण हे गॅस थोडासा बारीक करून घेऊ. Electric hearts in a city so bright. We're chasing dreams through pixel streams, dancing shadows. आता बघा ह्याला ना असं पलटून घ्या. हे बघ आणि बारीक गॅसवर थोडा वेळ ठेवून द्या. आता बघा हे आपले झालेलं आहे. आता ह्याला आपण काढून घेऊ. हे बघा मस्त गोल्डन ब्राऊन झालेलं आहे आपलं. आता हे बघा हे याच्यामध्ये आपण काढून घेऊ. आता ह्या दुसऱ्या राहिलेल्या आपण टाकू.
आता आपण गॅस थोडासा बारीक करून घेऊ. हे बघा, हे आता आपलं, हे बघा कशी मस्त झाली बघा. हे बघा कशी मस्त कचोरी झालेली आहे. सद्गुरू श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.